मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पल्लवी दापोलीला जाण्यासाठी बॅग भरत असते। ती बोलत असते की कॉलेजच्या होळीच्या कार्यक्रमाला मला जायचंच नाही। जो विषय मी टाळायला पाहते तोच विषय माझ्या समोर का येतो असा प्रश्न पल्लवीला पडतो। त्यानंतर ती तो विषय टाळते आणि पुन्हा बॅग भरायला घेते। तेवढ्यातच तिला नंदिताचा फोन येतो। नंदिता पल्लवीला सांगते, दापोलीला जाणाऱ्या तिन्ही गाड्या फुल आहेत, आपल्याला 3 दिवसानंतरचं तिकीट मिळेल। हे ऐकून पल्लवीला वाईट वाटतं, कारण तिला होळीसाठी दापोलीलाच जायचं असतं। दुसरीकडे प्रदीप सुपर्णा आणि मोठ्या काकांना सांगतो, लवकर चला, ज्योती, गीता आणि शांतनू होळीच्या ठिकाणी कॉलेजला गेली पण आहेत। तेव्हा सुपर्णा बोलते, ते ठीक आहे, परंतु विभावरी आणि मेघनाचं आवरेल तेव्हा ना, त्या दोघींना खूप वेळ लागत आहे। तेव्हा प्रदीप त्या दोघींनाही आवाज देतो आणि सुपर्णाला सांगतो, मी गाडीची व्यवस्था करतो, असं म्हणून तो बाहेर जातो। सुपर्णा मोठ्या काकांना सांगते, तुम्ही महाजनांना कॉल केलात का? तेव्हा मोठे काका बोलतात, हो केला होता, आता अजून अपमान करून घेण्यासाठी कॉल करू का? आणि त्यांचा राग कमी झाला नाही तर उगीच अडचणीत आपल्याला यावं लागेल, मोठे काका सुपर्णाला सांगत असतात। तेव्हा विभावरी ते ऐकते आणि काय झालं विचारते। सुपर्णा विभावरीवर चिडते आणि तुला नुसत्या उचापत्या कशाला हव्यात असं बोलते। इकडे कॉलेजमध्ये होळीची सर्व तयारी झालेली असते, रांगोळीही काढलेली असते। बबन मोठ्याने होळी रे होळी पुरणाची पोळी असं ओरडत असतो। तेवढ्यातच मोठे काका, सुपर्णा, विभावरी, प्रदीप आणि मेघना तेथे येतात। गीता आणि शांतनू केलेली सर्व व्यवस्था सांगत असतात। तर शांतनू दुसरीकडे जातो आणि मनात विचार करतो, ह्या वर्षीचा होळीचा मान फक्त शिर्षेकरलाच असेल। इकडे पल्लवी शांतनूच्या बोलण्याचा विचार करत असते। तिला आठवतं की शांतनू सर माझ्यासाठी वेश बदलून इकडे आले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की होळीला नक्की यायचं। तेव्हा तिला प्रश्न पडतो, होळीला जावं की नाही? तेव्हा ती अजूनही विचार करत असते की शांतनू सरांनी माझ्यासाठी किती प्रयत्न केले की मी होळीला यावं। दुसरीकडे होळीची सर्व तयारी झालेली असते। तेव्हा मोठे काका सुपर्णाला बोलतात, आपण होळीच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची का? तेव्हा शांतनू बोलतो, मोठे काका अजून थोडा वेळ थांबा, कारण अजूनही सर्व स्टुडंट आले नाहीत, आपण थोडा वेळ वाट पाहूयात। शांतनू पल्लवीचीच वाट पाहत असतो। प्रदीप शांतनूला बोलतो, सर्व स्टुडंट तर येथे आहेत, आणखी कोण यायचं बाकी आहे? तेव्हा शांतनू विचारात पडतो। सर्वजण आपापसात कुजबुजू लागतात। गीता शांतनूजवळ जाते आणि त्याला बोलते, पल्लवी येणार नाही, तिने आपल्याला सांगितलं होतं की ती गावाला जाणार। तेव्हा शांतनू खात्रीने गीताला सांगतो, शिर्षेकर नक्की येणार, तू थोडा वेळ थांब। तेवढ्यातच ज्योती मोठ्याने ओरडते, अरे निहारिका आली। तेथे सर्व महाजन कुटुंब आलेलं असतं, ते पाहून सर्वांना धक्का बसतो। निहारिका आली ते पाहून शांतनूला खूप राग येतो। त्यावेळी मोठे काका आणि सुपर्णा महाजनांचं स्वागत करतात। तर शांतनू मनात विचार करतो, यांना बोलवलं होतं ते घरात मला कोणीच का सांगितलं नाही? तर सुपर्णा निहारिकाला बोलते की तुला पाहून मला खूप आनंद झाला आहे, आता आपण पूजा करू आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू। सर्वजण होळीची पूजा करतात, सर्व आनंदाचं वातावरण असतं। त्यानंतर निहारिका शांतनूकडे सारखीच पाहत असते। शांतनू नजर चोरत असतो। तर सुपर्णा निहारिकाला बोलते, निहारिका, ही होळी आता तुझ्या हातानेच आपण पेटवूया। निहारिका बरोबर तिचे आई बाबाही खूप खुश होतात, कारण निहारिकाला हा मान दिलेला असतो। तेव्हा शांतनू लगेच सुपर्णाला बोलतो, मोठी आई जरा तू थांब, कारण ज्यांच्यासाठी आपण ही होळी इथे पेटवणार आहोत त्यांच्या हस्ते आपण ही होळी पेटवूयात। तेव्हा प्रदीप विचारतो, आम्हाला समजलं नाही। तेव्हा शांतनू सांगतो, सर्व स्टुडंटच्या हस्ते आपण ही होळी पेटवूयात। तेव्हा सर्व स्टुडंट मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करू लागतात। तर सुपर्णा ठीक आहे असं बोलते। तर शांतनू सांगतो की आपण स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्हच्या हाताने होळी पेटवायची का? तेव्हा प्रदीप मध्येच बोलतो, म्हणजे पल्लवीच्या का? तेव्हा पल्लवीचे नाव ऐकून सर्वांना धक्का बसतो। तेव्हा प्रदीप बोलतो, अजून तर ती आलीच नाही, मग होळी कशी पेटवणार आहोत? तेवढ्यातच पल्लवी तिथे येते। तर शांतनू बोलतो, आली आहे।
तेव्हा सर्वांच्या नजरा पल्लवीवर पडतात. सर्वजण पल्लवीकडे पाहत असतात. पल्लवीला पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. निहारिकाचा मात्र जळफळाट होतो. मोठे काका आणि सुपर्णा तोंडावर पडतात. पल्लवी जागीच उभी असते. तेव्हा शांतनू तिला बोलतो, शिरशेकर तू पुढे ये, कारण होळी पेटवण्याचा मान फक्त तुझा आहे. परंतु पल्लवी पुढे जात नाही. तेव्हा शांतनू तिच्या जवळ जातो आणि होळीच्या कार्यक्रमासाठी आल्याबद्दल तिला थँक्स बोलतो. तेव्हा पल्लवी सांगते, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद कायमच आपल्या पाठीशी असतात, म्हणून मी इकडे आले. आणि आजच एका आजोबांचा आशीर्वाद आणि सल्ला मला मिळाला. त्यांचं म्हणणं पटलं, म्हणूनच मी इकडे आले. हे ऐकून शांतनू गालातल्या गालात हसत असतो. पल्लवी सांगते, तुम्ही होळी पेटवण्याचा हा मान मला जो देताय ना, तो मला नको आहे. तेव्हा शांतनू सांगतो, हा निर्णय माझा नाही, कॉलेजच्या कमिटीचा आहे. असं म्हणून तो पल्लवीला पुढे यायला सांगतो. सुपर्णाला खूप राग आलेला असतो. ती रागाने लालबुंद झालेली असते, कारण निहारिकाला डावलून शांतनूने पल्लवीला होळीचा मान दिलेला असतो. तर महाजन खूप रागावलेले असतात. ते मोठ्या काकांना बोलतात की आजही तुम्ही आमचा अपमान करायचा ठरवला आहे का? तेव्हा मोठे काका त्यांना समजावतात, ची होळी ही कॉलेजमध्ये असल्यामुळे आम्हाला काहीच बोलता येत नाही. त्यात पल्लवी ही स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्यामुळे नाईलाजाने तिलाच होळीचा मान देण्यात येत आहे. निहारिका समोर असल्यामुळे पल्लवीला खूप अस्वस्थ वाटत असतं. त्यानंतर ती होळी पेटवते, तर शांतनू तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. त्याला पल्लवीने होळी पेटवल्यामुळे खूप आनंद झालेला असतो. तर बाकी सर्वांचे चेहरे पडलेले असतात. सुपर्णा, निहारिका आणि महाजनांचा मात्र जळफळाट होत असतो. तर विभावरी आणि मेघना, त्याचबरोबर गीताही खूप खुश असतात. त्यानंतर सर्व स्टुडंट बोंबाबोंब करत असतात. तेव्हा महाजन रागात मोठ्या काकांकडे पाहतात. तर शांतनू आणि पल्लवी देवासमोर प्रार्थना करत असतात. त्यानंतर ते दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात. निहारिका त्या दोघांकडेही पाहत असते. तिचा मात्र जळफळाट होत असतो. त्यानंतर पल्लवी एकटी चंदन उगाळत असते. तेवढ्यातच विभावरी, मेघना आणि गीता तेथे येतात. तर विभावरी लगेच पल्लवीची चौकशी करते. पल्लवी ही त्या दोघींची विचारपूस करत असते. तेव्हा मेघना विचारते, तू हे काय करत आहेस? तेव्हा पल्लवी सांगते, आमच्या गावी होळीच्या दिवशी रात्रभर भजनाचा कार्यक्रम असतो. तेथे चंदन उगलतात आणि सर्वांना त्याचा टिळा लावतात, म्हणून मी पण ते रिच्युअल कंप्लीट करत आहे. तेव्हा विभावरी आणि मेघना त्याचबरोबर गीताही खूप खुश होतात. त्या तिघींनाही निहारिकापेक्षा पल्लवी जास्त आवडत असते. तर इकडे सर्व स्टुडंट मिळून सेल्फी काढत असतात. तर शांतनू तेथे येतो. तेव्हा तो समोर पल्लवी उभी असते, तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. तेव्हा सर्वजण त्याला सेल्फी काढण्यासाठी आग्रह करतात. तेव्हा शांतनू त्यांच्याबरोबर 2-3 सेल्फी घेतो. त्यानंतर तो पल्लवीजवळ येतो आणि विभावरी व मेघनाला विचारतो की तुम्हाला काही मदत हवी आहे का? तर पल्लवी लगेच तेथून जाते. तर शांतनूला खूप वाईट वाटतं. इकडे बबन होळीच्या कार्यक्रमातील सर्वांना मॅगझिन वाटत असतो. तेव्हा निहारिकालाही तो ते मॅगझिन देतो. त्या मॅगझिनवर पल्लवीचा फोटो असतो. तेव्हा पल्लवीचा फोटो पाहून निहारिकाला पल्लवीचा फोटो पाहून खूप राग येतो. तेव्हा ती रागातच शांतनूकडे पाहते. तसेच जाळाजवळ पुढे चाललेली असते. समोर शांतनू उभा असतो. तेव्हा तो पाहतो तर निहारिका रागाने लाल झालेली असते. तिच्या हातात मॅगझिन असते. तेव्हा शांतनूला समजतं निहारिका नक्की काहीतरी घोळ घालणार. निहारिका होळीच्या जवळ येते. तेव्हा तिला आठवते की कशाप्रकारे शांतनूने माझे सर्व गिफ्ट जाळलेले असतात. तिला खूप राग येतो. निहारिका होळीजवळ येते आणि रागातच ते पल्लवीचा फोटो असणारं मॅगझिन होळीमध्ये टाकते. तेव्हा शांतनू निहारिकावर जोरात ओरडतो आणि पेटलेल्या होळीमध्ये हात घालून ते मॅगझिन काढण्याचा प्रयत्न करत असतो. शांतनूला खूप त्रास होतो. तर बाकी सर्वजण शांतनूला होळीमध्ये हात घालू नको, हात भाजेल असं मोठ्याने ओरडत असतात. तेवढ्यातच पल्लवी तेथे येते. पल्लवी ही हा सर्व प्रकार पाहते. शेवटी शांतनू पल्लवीचं असणारं ते मॅगझिन बाहेर काढतो. निहारिका त्याला बोलते, शांतनू तू खूप बदलला आहे. मी दिलेले गिफ्ट्स तू असेच जाळून टाकले होते हे लक्षात ठेव. आणि हे अशा फडतूस मॅगझिनसाठी तू चक्क जाळात हात घातला. तेव्हा शांतनू तिला सांगतो की हे माझ्यासाठी फडतूस नाही, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं मॅगझिन आहे. पल्लवी हा सर्व प्रकार पाहत असते. निहारिका शांतनूला बोलते, शांतनू तू खूप बदलला आहेस, कारण मी ज्या शांतनूला ओळखत होते तो तू राहिलाच नाही.
हा शांतनू तिला प्रत्युत्तर देतो, कारण मी आता तुझा शांतनू राहिलोच नाही. हे ऐकून निहारिकाला अजून राग येतो. तेवढ्यातच पल्लवी धावत असते येते. तिला शांतनूची खूप काळजी वाटत असते. ती शांतनूचा प्रेमाने हात हातात घेते आणि किती भाजला आहे असं बोलते. तेव्हा ती उगाळलेला चंदन शांतनूच्या हातावर लावते. शांतनूला खूप बरं वाटतं. तेव्हा पल्लवी विचारते, आता बरं वाटतंय का? तेव्हा शांतनू हो बोलतो. त्याचवेळी शांतनू पल्लवीचं असणारं एकमेकांवरचं प्रेम पाहून सर्वांना धक्काच बसलेला असतो. सुपर्णा, मोठे काका, महाजनांना खूप राग आलेला असतो. तेव्हा पल्लवीच्या डोळ्यात अश्रू असतात, कारण शांतनूला झालेला त्रास तिला पाहवत नाही. तेवढ्यात होळीची आग निहारिकाजवळ येते, तर पल्लवी जोरात निहारिकाला मागे ढकलते. तर शांतनू निहारिकाला बोलतो, म्हणून आगीशी कधीच खेळ करायचा नाही. तर पल्लवी अलगद शांतनूचा हात सोडते आणि लगेच तेथून निघून जाते. तिच्या पाठोपाठ निहारिकाही रागात जाते. शांतनू हा सर्व प्रकार पाहत असतो. पल्लवी हॉस्टेलमध्ये येते. निहारिका तिला थांबवते आणि बोलते, हे तुझं काय चाललं आहे? ती जोरात पल्लवीचा हात पकडते. पल्लवीला त्रास होत असतो. तेव्हा पल्लवी बोलते, निहारिका हात सोड. तेव्हा निहारिका रागात बोलते, निहारिका नाही, निहारिका मॅडम. तेव्हा निहारिकाचे तुटक बोलणे ऐकून पल्लवीला मात्र खूप वाईट वाटतं. निहारिका बोलते, तुझ्याशी मैत्री करून माझ्यावर ही वेळ आली आहे. पल्लवी खूप रडत असते. ती बोलते, मला काही समजलं नाही. तेव्हा निहारिका सांगते, तूच सारखी शांतनूच्या मागे पुढे करायची. तुझ्यामुळेच माझा शांतनू माझ्यापासून दूर गेला आहे. ही गोष्ट तू लक्षात ठेव. तुझ्यामुळेच माझा साखरपुडा मोडला. ती पल्लवीवर आरोप करत असते. तेव्हा पल्लवी रडतच सांगते, मला हे काही माहीत नव्हतं. सरांचं माझ्यावर प्रेम होतं ते पण मला माहीत नव्हतं. निहारिका तिला खोटारडी असं बोलते. पल्लवी बोलते, तुम्ही शांतनू सरांबरोबर बोलून पहा, तुमचा गैरसमज दूर होईल. पल्लवीने शांतनूचं नाव घेतल्यावर निहारिकाचा जळफळाट होतो. ती पल्लवीवर हात उगारते आणि शांतनूचं नाव घ्यायचं नाही असं बोलते. ती पल्लवीच्या कानाखाली मारणार तितक्यात शांतनू तेथे येतो आणि निहारिकाचा हात पकडतो. तो खूप रागात निहारिकाकडे पाहत असतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये शांतनू निहारिकाला चॅलेंज करतो, मी माझं प्रेम मिळवणारच. तर दुसरीकडे पल्लवी नंदिताला सांगते, शांतनू सरांनी माझ्या प्रेमापोटी मला होळीचा मान दिला. हे ऐकून मात्र नंदिताला धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.